विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी रात्री 1 वाजता उघडणार आई तुळजाभवानीचं मंदिर। 2025 या वर्षभरासाठी हा नियम लागू राहणार। भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय। जळगावमध्ये गेल्या वर्षभरात दरवाढीनंतरही सोनं चांदीची विक्रमी विक्री। जानेवारीमध्ये सोनं 63,000 होतं, तर वर्ष अखेरीस डिसेंबरमध्ये सोन्याचे दर 74,000 होते। पालघर जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाचे उपक्रम कागदावरच, बसेसच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी, चालक आणि वाहकांच्या मनमानी कारभाराचा फटका। परभणी रेल्वे स्थानकावरून बाहेर जाणाऱ्या पुलाचं काम पूर्ण, मात्र प्रवाशांसाठी पूल खुला न झाल्यानं प्रवाशांचे हाल। भोकरदन शहरामध्ये अतिक्रमणधारकांना नोटीस, स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 3 दिवसांची मुदत। रायगडमधल्या उरणची देशामध्ये सर्वात प्रदूषित परिसर म्हणून नोंद। सरत्या वर्षामध्ये उरणमध्ये सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 150 ते 200 वर राहिला। सोलापूरच्या करवळा इथल्या रायगाव बस अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल। बस पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती। सातारा जिल्ह्यामध्ये कराडच्या सह्याद्री साखर कारखान्याचा पहिला हप्ता 3,204 रुपये। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 9 वर्षाची भेट, तर साखर गावपोच मिळणार। चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांची माहिती। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा गोसावी समाजाकडून निषेध। कोल्हापूरच्या इचलकरंजी परिसरात मोर्चा काढत केली निदर्शनं। देश विदेशातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया।